ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। प्रभाग क्रमांक 13 एरवडाईमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारीचे प्रमुख दावेदार इमाम शमशेर अली शेख यांच्या पुढाकारातून लाडक्या बहिणींसाठी त्यांचा आवडता होम मिनिस्टर व भव्य लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महिला भगिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। प्रभागात इमाम भाई शमशेर अली शेख यांच्या वतीने अनेक होत असलेल्या कामांना गती येत असून महिलांची वाढती साथ पाहता एरवडामध्ये कमळ फुलणार का याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे। होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रसिद्ध निवेदक अवधूत कुलकर्णी यांच्या बहारदार व मनोरंजनात्मक शैलीत महिला भगिनींसाठी विविध खेळ आणि भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती। यामध्ये स्कूटी, फ्रीज, LED टीव्ही, एअर कूलर, ओव्हन, गॅस शेगडी, स्टील मांडणी, सीलिंग फॅन व इस्त्री आदी भक्कम बक्षिसे सोबतच प्रत्येक सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तूचे देखील वितरण यावेळी इमाम भाई यांच्या वतीने करण्यात आले। सदर सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेत्री रूपा पाटील आणि अभिनेत्री स्नेहा थोरात यांनी देखील उपस्थिती लावत महिला भगिनींशी संवाद साधला व कार्यक्रमाचे कौतुक देखील केले। मी इमाम शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष एरवडा फुले नगर मंडळ। पहिल्यांदाच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्व महिलांनी या ठिकाणी भरभरोतीने सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि विविध खेळ खेळून या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली। तसेच मी या कार्यक्रमाला बक्षिसे ठेवलेले फ्रीज, TV आणि लकी ड्रॉवला स्कूटर ह्या अशा भरपूर बक्षिसे ठेवले आणि महिलांनी भरपूर याचा प्रतिसाद दिला। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, धीरजजी घाटे साहेब, मुरली अण्णा मोहोळ साहेब, तसेच आमचे खंबीर नेतृत्व जगदीशभाऊ मुळीक, तसेच आमचे मार्गदर्शक शिवाजीराव क्षीरसागर या ठिकाणी भरभरोटीने मला आशीर्वाद व प्रतिसाद दिला। जर पक्षाने संधी दिली तर काय सांगाल, या ठिकाणी निवडून येण्याचा कशाबद्दल तयारी चालू आहे? तर पक्षाने संधी दिली तर या भागातनं 100% निवडून येण्याची परिस्थिती इथं निर्माण केलेली आहे भारतीय जनता पार्टीची। पक्षाने आत्ताचा न विचार करता पुढचा विचार करून मला संधी द्यावी ही पक्षाला व सर्वांना नम्र विनंती। मेरी एक रिक्वेस्ट है सभी लोगों से, इमाम रिक्वेस्ट एवरीबॉडी, हा निवडून आल्यानंतर माझ्या हाताखाली गेली 20 ते 25 वर्ष काम करतोय आणि हे काम करत असताना त्यांनी पाहिलेलं आहे की या भागातल्या नागरिकांच्या गरजा काय आहेत, इथल्या नागरिकांना कुठल्या सुविधा पाहिजेत, हे उत्तम प्रकारे त्यांनी जाण आहे त्याची। आणि निश्चित मला खात्री आहे आपण सर्वांनी जर त्याला मदत केली, मतदान केलं तर निश्चितपणे या भागातला वॉटर, गटर आणि मीटर हा विषय बाजूला ठेवून या भागामध्ये शैक्षणिक, स्पोर्ट्स आणि आरोग्य या विषयात तो निश्चितपणे काम करेल ही माझी खात्री आहे आणि माझे त्याला शुभेच्छा नाही, आशीर्वाद आहे। त्यांनी अशाच प्रकारे पुढे जात राहावं, मी त्याच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद। मी इमाम भाई शेख सोबत भरपूर वर्षापासून आहे आणि त्यांनी खूप चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी खूप महिलांसाठी करतात आणि त्यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या इथं पहिल्यांदाच आणि खूप चांगले बक्षिसं पण ठेवलेले आहेत आणि ते खूप चांगले कार्यकर्ते होतील असे आम्ही अपेक्षा करतो आणि सगळे आम्ही महिला त्यांच्यासोबत आहे आणि राहणार आहे आणि इथून पुढे पण राहू आणि ते खूप म्हणजे सगळ्यांना मदत करतात आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे। कर रही हूँ। आज जो कंपटीशन था वो महिलाओं के लिए था। ये कंपटीशन बहुत अच्छा हुआ, इसमें बहुत आनंद मिला हमको। इसमें बहुत सारे गिफ्ट्स थे, जिसमें सबसे पहला गिफ्ट था गाड़ी थी जो लकी ड्रॉ से मिली और अदर्स गेम खेलने पे आपको और बहुत सारे गिफ्ट्स थे। और भाई का काम बहुत अच्छा है, ज़रूर उन्हें जिताइए, वो आपको बहुत जो भी उनका आपकी हेल्प होगी वो पूरी करेंगे। इमाम भाईनी इथं चांगलं खूप छान कार्यक्रम ठेवलेला आहे
महिलांसाठी. आज 25-30 वर्ष झाले मी त्यांना ओळखते, पण समाजसेवाच करतायत ते. आणि कुठं काय अडीअडचण काय पडली तर पहिले उभे राहतात. हे काय पहिल्यांदाच नाही त्यांनी कार्यक्रम ठेवला, याच्या आधी पण बरेच कार्यक्रम ठेवलेले आहेत, पण आज जरा खूपच मोठा ठेवला आणि आम्हाला खूप छान पण वाटलं. शेख की तरफ से था, उन्होंने ये कार्यक्रम बहुत बड़ी तरीके से किया और उन्होंने बहुत सारे गिफ्ट लेडीज़ के लिए रखे थे. और इमाम भाई शेख हमेशा लेडीज़ की हेल्प करते हैं, कभी हॉस्पिटल्स वगैरह रही है तो वो हमेशा आते हैं, कभी भी आप बुलाओ तो वो हमेशा आते हैं. प्लीज़ उन्हें सपोर्ट कीजिए, बहुत अच्छे हैं, आपकी भी हेल्प करेंगे. हमारे तो बहुत सारे जन की हेल्प की है उन्होंने और आपकी भी हेल्प करेंगे. थैंक यू.